नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 25वा श्लोक. श्लोक 25. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. ईश्वराशी आपले नाते जोडायचे असेल तर नामस्मरण हे अतिशय साधे सोपे असे साधक वर्तन आहे. साधक वर्तन म्हणण्याचे कारण म्हणजे सतत नामाचे उच्चारण करण्याची क्रिया आपण ईश्वराशी नाते जोडण्यासाठी साधनीकृत करतोय. गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, रामनाम घेत राहणे ही अतिशय साधी, सोपी आणि सहज अशी साधना आहे. संत गोरा कुंभार, संत तुकाराम महाराज, अगदी सगळेच संत विठ्ठलाच्या नावाच्या जयघोषात अत्यानंदाने तल्लीन झाल्याची, विठ्ठलाचे नाव घेत त्यांचे दैनंदिन व्यवहार पार पाडत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. नामाचे उच्चारण करणे ही बाब जरी खूप साधी वाटत असली तरी त्याचे अनन्यसाधारण फायदे आहेत. सतत नामाच्या उच्चारणामुळे आपल्या इंद्रियांना वळण लागते. ते संस्कार अधिक दृढ होतात. मनात, डोक्यात ईश्वराचे नाम असल्याने अनिष्ट गोष्टींचा शिरकाव होऊ शकत नाही. त्यांचा व्यवस्थित अटकाव होतो. नामस्मरणामुळे आपले मानसिक बळ वाढते. ईश्वरी शक्तीचे पाठबळ आपल्या पाठीशी असल्याची सातत्याने जाणीव होऊ लागते. नकारात्मकता कमी होते. सश्रद्ध असलो तर हेही पटते की परमेश्वर आपल्याला पावलोपावली जपतो आहे. हा आनंद, हे प्रेम याची अनुभूती शब्दात मांडणं अवघड आहे. यातून ईश्वराशी आपले सुंदर बंध निर्माण होत जातात. खरं तर ईश्वराशी नाते जोडणं हे शब्दच विस्मयकारक वाटतात. कारण नाते काय जोडायचे? आपण त्याचेच तर अंश आहोत. ईश्वर समष्टी आणि त्या पूर्ण रूपाचेच आपण अंशरूप. व्यक्ती ही ईश्वराची, त्या समष्टीचीच व्यष्टी म्हणजेच अंश आहे. पण तरीही लक्षात घ्या, हा अंश म्हणजे एक छोटा भाग नव्हे, तर पूर्णातून आलेले हे पूर्ण आहे. ईशावास्य उपनिषदातील शांतीपाठात मांडलंय, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. थोडक्यात हे विश्व, हे ब्रह्म पूर्ण स्वरूप आहे. पूर्णातून पूर्ण बाहेर काढले तरी शिल्लक पूर्णच राहते. असे हे आपले ईश्वराशी अतूट आणि अद्वितीय नाते आहे. त्याच्याशी नातं जोडणं म्हणजे आपलंच आपल्याशी नातं जोडल्यासारखं आहे. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणजे पहा,
मना वीट मानू नको बोलण्याचा. येथे समर्थ मनाला जे सांगतात त्याचे दोन अर्थ आपण लक्षात घेऊ शकतो. एक अर्थ म्हणजे समर्थ म्हणतात, रोज तेच तेच नाम उच्चारण्याचा तू कंटाळा करू नकोस. कारण नाम तेच असले तरी नामाच्या प्रत्येक उच्चारणाबरोबर एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते, सकारात्मकता प्राप्त होत असते, जी तुला तुझ्या मनाला सत्याच्या मार्गावरती सदैव ठेवण्यास मदत करणार आहे. दुसरा अर्थ असाही घेता येईल की समर्थ मनाला सांगतायत, मी रोज तुला नाम उच्चारण्याबाबत सांगत असतो, त्या माझ्या सांगण्याला तू कंटाळू नकोस, तेच तेच ऐकून शिणू नकोस. अर्थात याचा मतितार्थ एकच आहे आणि तो म्हणजे नामस्मरण अथक करायचे. कारण त्याच्याशिवाय रामाशी, ईश्वराशी आपण कसे जोडले जाणार? एकदा आपण ईश्वराशी जोडले गेलो की मग सर्वत्र आनंद भरून आहे हे आपल्याला जाणवेल. शाश्वत सुखाची अवीट गोडी आपल्यात निर्माण होईल. आपण खऱ्या अर्थाने ध्येयाच्या मागे राहू, योग्य मार्गावरती येऊ. मात्र रामाच्या स्मरणाशिवाय आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे लागलो तर ही सगळी सुख ही एकामागून एक सतत आपल्या समोर येतच राहतील, सतत आपल्याला खुणावतच राहतील. पण कितीही त्याच्या मागे धावलो तरीही ही सुख आपल्याला सुख खऱ्या अर्थाने देणार नाहीत, समाधान मिळवून देणार नाहीत. आणि आपण हे नाही तर ते नाही तर आणखीन दुसरे असे करत त्यांच्या मागे धावतच राहू. अखेर होईल असे की ज्याच्या मागे आयुष्यभर धावलो ते तर मिळालेच नाही. अगदी शेवटी याची जाणीव झाली, आता सुधारायचे असे ठरवले, पण वेळ संपत आली, काळ जवळ येऊन ठेपला. ज्यासाठी जन्म घेतला ते तसेच राहून गेले. आयुष्य हातात धरलेल्या वाळूप्रमाणे निसटून गेले. धन्यवाद.